सगळ्यात आधी तर सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा बरं का. सध्या नवरात्र सुरू आहे. घरोघरी कोणाचा नि कोणाचा तरी नवरात्रीचा उपवास आहे आणि त्यानिमित्ताने छान छान पदार्थही बनत आहेत. आपणही असाच एक उपवासाचा पदार्थ आज बनवणार आहोत. उपवासाचे साबुदाणा स्टिक्स. तर त्यासाठी भिजवलेला साबुदाणा मी घेतलेला आहे 1 वाटी. त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये म्हणजेच अर्धी वाटी उकळून स्मॅश केलेला बटाटा, 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं मोठं कूट, ठेचलेली मिरची 1 चमचा, थोडंसं लिंबू आणि चवीप्रमाणे मीठ मी इथे घेतलेलं आहे. तर आपण आता एका प्लेटमध्ये हा साबुदाणा घालून घेऊ आणि त्याच्यामध्ये एक एक करून आपलं सर्व साहित्य घालून घेऊ आणि याचा आपल्याला छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे काही टिप्स लक्षात घ्या. साबुदाण्याच्या अर्ध्या प्रमाणात बटाटा घ्या म्हणजे आपल्या स्टिक्स खूप छान होतील. ते प्रमाण अगदी योग्य आहे. आणि शेंगदाण्याची भरड घालायची आहे बरं का आपल्याला, जेणेकरून काय होतं की त्याचा तो क्रंचमध्ये येतो, त्यामुळे खायला खूप स्वादिष्ट लागतं ते. लिंबाचा रस मात्र घालायला विसरायचा नाही. या 1 चमचा लिंबाच्या रसाने आपल्या स्टिक्स खूप रुचकर लागतात. तर हे बघा, बोलत बोलत आपलं हे मिश्रणही तयार होत आहे. अशा प्रकारे मी हे छान एकजीव करून घेते आणि त्याचा गोळा करून एका बाजूला मी आता ठेवून घेते. तर दुसरीकडे एका वाटीमध्ये आपण थोडंसं पाणी घेऊया आणि या पाण्याचा हात आपण घेऊया आणि या मिश्रणाचा एक मोठ्या लिंबा एवढा गोळा घेत आहे मी आणि याला आपल्याला आता स्टिक्सचा आकार द्यायचा आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता की मी स्टिकचा आकार देऊन घेत आहे. तुम्हाला जर स्टिकचा आकार द्यायचा नसेल ना, तर तुम्ही याच्यापासून वडेही बनवू शकता. साहित्य सगळं सारखं आहे, कृती बऱ्यापैकी सारखी आहे, आकार फक्त वेगळा आहे. पण साबुदाणा वड्यापेक्षा या स्टिक्स मात्र खूप छान कुरकुरीत होतात आणि चवीलाही त्यापेक्षा खूप भारी लागतात. त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा. तर हे बघा, एक एक करून मी स्टिक्स बनवून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्या सर्व स्टिक्स इथे बनवून तयार आहेत. एवढ्या प्रमाणामध्ये 1 वाटी साबुदाण्याच्या प्रमाणामध्ये 2 लोकांसाठी फराळ पुरेसा होतो. इकडे तेलही आपलं तापलेलं आहे. आता तेलामध्ये एक एक करून आपण या स्टिक्स सोडून घेऊया. तर आता तेलाचं तापमान बघा, मध्यम गरम पाहिजे, जास्त कडकडीत गरम नको. कडकडीत गरम केलं तर ते वरवरून तळलं जाईल, आतमध्ये तसंच कच्चं राहील. आणि तेलाचं तापमान जास्तच कमी असेल तर ते जास्त तेल शोषून घेतील. त्यामुळे तापमान मध्यम असावं आणि मध्यम आचेवरच आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे. सुरुवातीचे 2 मिनिटे याला झाऱ्या लावू नका. 2 मिनिटे खालच्या बाजूने छान तळलं जाऊ द्या आणि खालून एकदा सेट झालं की मग झाऱ्याने याला छान पलटून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे असं चिटकलं वगैरे तरी पण काय हरकत नाही. सुरुवातीला हे चिटकतं, जसं जसं तळलं जाईल ना तसं तसं हे छान मोकळं होतं आणि छान तळलं जातं. तर बघा, आपण हे छान तळून घेऊया. तर एक बॅच तळण्यासाठी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत साधारण मला 5 मिनटे लागलेली आहेत. 5 मिनटामध्ये आपल्या एका बॅचच्या स्टिक्स छान खरपूस तळून तयार होतात. तर बघा, आपल्या स्टिक्स मस्त तळून तयार झालेल्या आहेत. आता काय करू, आपण या काढून घेऊया आणि याच्यासोबत लगेचच आपण दुसरी बॅचही तळून घेणार आहोत. दुसरी बॅच तळतानाही लक्षात ठेवायचं आहे की तेलाचं तापमान बरोबर आहे का, कारण तेलाचं तापमान पहिली बॅच तळल्यानंतर बऱ्याचदा कमी झालेलं असतं आणि त्याच्यामुळे मग ते स्टिक्स फुटू शकतात किंवा ते जास्त तेल शोषून घेऊ शकतात. त्यामुळे तेलाचं तापमान मध्यम करा. तर आता इथे मी दुसऱ्या बॅचच्या स्टिक्स ही याच्यामध्ये सोडून घेत आहे. एक एक करून स्टिक्स सोडून घेतलेल्या आहेत. या स्टिक्स पण आपण छान खरपूस तळून घेऊ. पूर्वी कसं होतं बघा ना, की ठराविकच पदार्थ बनले जायचे उपवासासाठी. अलीकडील काळामध्ये मात्र खूप सारे नवनवीन आविष्कार झाले आहेत पाककलेमध्ये. खूप सारे नवनवीन पदार्थही आलेले आहेत. असो, चांगलीच गोष्ट आहे. तर इथे बघा, बऱ्यापैकी आपल्या स्टिक्स या तळून होत आलेल्या आहेत. मी आता या काढून घेते आणि याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या तळून घ्यायच्या आहेत.
याच्यासोबत जर तळलेल्या मिरच्या असतील ना तर अजून चव भारी येते. तर याच्यासाठी मी 4 मिरच्या स्वच्छ धुवून त्याला मधून चिरा करून घेतलेल्या आहेत. आता मी याच्यामध्ये तळून घेते आणि त्याला थोडंसं मीठ लावून घेते. तर एकीकडे आपली प्लेटही तयार आहे. याच्यामध्ये मी दह्याची वाटी ठेवलेली आहे आणि एक एक करून आपल्या खमंग कुरकुरीत अशा स्टिक्स मी ठेवून घेते. साबुदाणा वडा तर आपण नेहमीच बनवतो, पण अशा साबुदाणा स्टिक्स कधीतरी बनवायला काहीच हरकत नाही. खूप छान होतात, परफेक्ट होतात. तर आता तुम्हाला मी याच्यामधली एक स्टिक तोडून दाखवणार आहे. तर बघा, मी ते स्टिक तोडून दाखवते. ही अशी मधून छान पोकळ झाली ना तर आपली रेसिपी अगदी परफेक्ट झाली म्हणायची. आता रेसिपी तर परफेक्ट झाली आहे. तुम्ही व्हिडिओला एक परफेक्ट लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.